नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव. आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण 10वीच्या इंग्लिश ग्रामरमधील इंग्लिश टेक्स्टबुकमधील अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर हा लेसन आज अभ्यासणार आहोत. अ लेसन इन लाईफ फ्रॉम बेगर. भिकाऱ्याने शिकवला आयुष्याचा धडा. भिकाऱ्याने आयुष्याचा धडा कशा प्रकारे शिकवलेला आहे आणि त्या भिकाऱ्याकडून आम्ही आयुष्यामध्ये कशा प्रकारे जीवनामधला धडा शिकवला त्याच्याकडून शिकलात याबद्दल माहिती देणार आहे. मग आपल्याला सुद्धा बरेच आयुष्यामध्ये दुसऱ्यांकडे पाहून एक काहीतरी प्रेरणा मिळते, नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा मिळत असते. मग तो भिकारी असेल, मग एखादे तुमचे मित्र असू शकतात, एखादे रिलेटिव्ह असू शकतात, किंवा एखादा व्यक्ती असू शकतो, एखादा स्पोर्टमन असू शकतो, एखादे शिक्षक असू शकतात. असं कोणीही आपल्याला आयुष्यामध्ये धडा शिकवू शकतो किंवा त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळत असते. तर मग अशाच प्रकारे हा खूप इंटरेस्टिंग जो लेसन आहे, एकदम साधा सरळ आणि एकदम मजेशीर लेसन आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या धड्याचे लेखक जे आहेत, लेखिका जे आहेत त्या आहेत सुधा मूर्ती. मग सुधा मूर्ती यांनी हा जो लेसन आहे तो या ठिकाणी आपल्याला म्हणजे कशा प्रकारे इंटरेस्टिंग आहे हा लेसन त्यांनी सांगितले. स्वतः सुधा मूर्ती आणि त्यांची जी मैत्रीण आहे मीना, या दोघींमध्ये झालेला संवादावर आधारित हा धडा आणि त्यांना कशा प्रकारे आयुष्यामध्ये धडा शिकलेला आहे हे याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. अ लेसन इन लाईफ फ्रॉम बेगर. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. मीना माझी चांगली मैत्रीण आहे. सुधा मूर्ती यांची मैत्रिणीचं नाव होतं मीना आणि ती खूप चांगली मैत्रीण होती. विमा अधिकारी म्हणून ती काम करायची. शी इज अन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. विमा अधिकारी म्हणून तिला चांगल्या पगाराची नोकरी आहे. बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. पण तिची एक गोष्ट मला कायम खटकत असायची. काय खटकत असायची? एक नेहमी गोष्ट खटकत होती, ती म्हणजे शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. व्हेन आय मेट हर आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. आणि जेव्हा ती मला भेटायची तेव्हा ती नेहमीच दुःखी असायची. कधीही तिला भेटलं की ती नेहमी उदास वाटायची. त्यामुळं मला ही गोष्ट तिच्याबद्दल नेहमी खटकत असायची. इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सायनिसिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स. शी नेव्हर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. आणि ही मीना जी आहे तिचं औदासीन्य आणि उपेक्षावादी वृत्ती जणू इतरांकडे आपोआप पसरायची. कुठलाही विषय किंवा कोणतीही व्यक्ती असो, ती त्याच्याबद्दल कधीच चांगलं किंवा कधीच सकारात्मक बोलत नसे. कधीच तिच्या मनामध्ये कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असायचा, निगेटिव्ह असायचा. कोणत्याही व्यक्तीला ती चांगलं म्हणत नव्हती. त्यामुळं मला ती नेहमी ती उदास असल्यामुळे ही गोष्ट खटकत होती. फ्रॉम इन्स्टन्स आय might say to her, Meena, did you know Rakesh has come first in his school? लेखिका सांगत आहे, म्हणजे बघा काय, तर मी जर समजा मीनाला म्हटलं, अगं मीना, तुला कळलं का की राकेश त्याच्या शाळेत पहिला आला? हे तुला कळलं का? याच्यावर मीना लगेच काय रिस्पॉन्स देणार पहा. मीना म्हणते, मीनाज इमिडिएट रिस्पॉन्स वुड बी टू बी लिटल द अचिव्हमेंट. नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर शी वुड से. आणि त्याच्यावर मीना ताबडतोब काय रिप्लाय द्यायची, काय प्रतिसाद देत होती. मीना म्हणते, साहजिकच आहे, का नाही येणार तो पहिला? कारण त्याचे वडील शाळेमध्ये शिक्षक आहेत. त्याच्यामुळं अशा प्रकारे ती पॉझिटिव्ह कधीही कोणाबद्दल बोलत नसायची. त्यामुळं मला सुद्धा ही गोष्ट जी आहे ती खटकत असायची. इफ आय सेड, जर मी मीनाला म्हणलं, मीना, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. याच्यानंतर जर समजा मी म्हणाला, अगं मीना, आपल्या क्लासमधली जी श्वेता आहे ती फारच सुंदर आहे, हे की नाही, असं जर विचारलं तर त्यावेळेस म्हणायची ती, मीना वुड बी पेसिमिस्टिक. व्हेन अ पोनी इज यंग शी लुक्स हँडसम. इट इज एट
एज दॅट मॅटर्स, वेट फॉर सम टाइम, श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. आणि तेवढ्यावर मग मी जर असं म्हटलं की श्वेता खूपच सुंदर आहे, त्यानंतर मीनाचा रिप्लाय किंवा प्रतिसाद तिला सुंदर आहे, हो आहे असं म्हणतच नसायची, तर ती वेगळ्याच प्रकारे उपहासात्मक दुसऱ्यांना किंवा रिप्लाय द्यायची, नकारात्मकच द्यायची. घोड्याचे तटू ती काय सांगते बघा, वेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम, इट इज एज दॅट मॅटर्स. ते सांगत आहे की जर घोड्याचे तट्टू लहान असते तेव्हा सुंदर दिसते. तट्टू म्हणजे घोड्याचं जे पिल्लू असतं, घोड्याचं छोटं पिल्लू ज्यावेळेस लहान असतं ते खूप सुंदर दिसतं, आणि जशा जशा प्रकारे त्याचं वय वाढत जातं, वय जशा प्रकारे वाढत जाईल ते वय वाढल्यानंतर म्हणजे ते सुंदर दिसत नाही, तर ते खराब दिसतं असं ती म्हणते. त्यामुळे ती सांगत आहे की थांब, श्वेता सुद्धा असंच होणार आहे, थोडी वर्ष थांब, श्वेता तुला इतरांपेक्षा कितीतरी कुरूप आहे हे तुला काही दिवसानंतर लक्षात येईल, असं मीना नकारात्मक किंवा निगेटिव्ह बोलायची. मीना इट इज अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर वॉक. मी जर मीनाला म्हटलं, अगं मीना आजचा दिवस खरंच खूप सुंदर आहे, छान आहे, चल आपण फिरायला जाऊ. तेवढ्यावर मीरा म्हणायची, नो द सन इज टू हॉट, आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच, बिसाइड्स हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ, देर इज नो प्रूफ. मी जर मीनाला म्हटलं, अगं मीना आजचा दिवस खूपच सुंदर आहे, चांगला आहे, चल आपण फिरायला जाऊ. तेवढ्यावर मीना म्हणायची, अगं नको, आज खूपच उकडतंय आणि जर जास्त चालली की मला दमायला लागतं किंवा मला दम येतो. तसं पण चालल्याने तब्येतीला काही फायदा होतो असं कुणी म्हणतं का, त्याचा काही पुरावा आहे का, अशा प्रकारे मला प्रतिप्रश्न करायची किंवा मलाच त्याबद्दल म्हणजे चांगलं किंवा सकारात्मक अजिबात बोलत नसायची, निगेटिव्ह त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता शोधत असायची. दॅट वॉज मीना. आणि अशा प्रकारची होती मीना. शी स्टेड अलोन इन an apartment as her parents lived in Delhi. She was an only child and had the habit of complaining about anything and everything. Naturally, she wasn't a very pleasant company and nobody wanted to visit her. Then one day Meena was transferred to Bombay and soon we all forgot about her. आणि अशा प्रकारची जी मीना होती, तिचे आईवडील खरं तर दिल्लीला राहायचे. तिचे आईवडील कुठं राहत होते, दिल्लीला. आणि ही तिच्या आईवडिलांना एकुलती एक मुलगी होती. प्रत्येक गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करायची तिला एक सवयच लागली होती. अर्थातच तिचा सहवास फार सुखावह होता किंवा असंही नाही, म्हणजे तिच्या सहवासामध्ये मी खूप आनंदी किंवा सुख होतं असंही नाही. ती कुणालाही ज्यावेळेस भेटायला जायची त्यावेळेस त्यांना म्हणजे तिच्या अशा स्वभावामुळं किंवा अशा वागणुकीमुळं ती विशेष करून सर्वांना आवडत नसायची. मग एका दिवशी अशाच प्रकारे मीना जी आहे, मीनाची मुंबईला बदली झाली आणि आम्ही सगळे तिच्याबद्दल विसरून गेलो. मग मीनाची बदली झाली होती आणि आता काय झाले पहा, लेखिका सांगतात सुधा मूर्ती. मेनी इयर्स लॅटर, बऱ्याच वर्षानंतर, आय फाउंड माय सेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटेन. इट वॉज pouring and I didn't have an umbrella. I was standing near Akbar Ali's, a popular department store, waiting for the rain to subside. आणि ही गोष्ट खूप वर्षानंतर ही गोष्ट झालेली आहे. बऱ्याच वर्षानंतर आम्ही मीनाला आतापर्यंत विसरून गेलो होतो, पण मी एकदा मुंबईच्या फ्लोरा फाउंटेन या ठिकाणी पावसामध्ये भिजत होते. पावसामध्ये मी त्या ठिकाणी थांबले होते आणि पाऊस खूप पडत होता. माझ्याकडे छत्री सुद्धा नव्हती आणि अकबर अलीज या लोकप्रिय अपार्टमेंटचे जे होती त्याच्याजवळ एक स्टोअर होतं आणि त्या स्टोअरजवळ पाऊस कमी व्हायची वाट पाहत मी त्या ठिकाणी उभे होते. कोणतं अपार्टमेंट आहे पहा, अकबर अलीज अपार्टमेंट, पॉप्युलर अपार्टमेंट आहे आणि याच्या जवळच एक स्टोअर होतं. त्या ठिकाणी या सुधा मूर्ती उभ्या होत्या आणि अशा प्रकारे उभा असताना पावसामध्ये भिजत पाऊस चालू होता तरी सुद्धा त्यांच्याकडे छत्री नव्हती. पुढं काय झाले पहा, सडनली आय स्पॉटेड मीना. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन. इवन इन दॅट
pouring rain. I was anxious to avoid being seen by her, having to listen to her never-ending complaints. आणि मग अचानकपणे एकाएकी ज्यावेळेस ही लेखिका पाऊस कमी होण्याची किंवा पाऊस उघडण्याची वाट बघत होत्या, तेव्हा त्यांना अचानकपणे त्यांची जी मैत्रीण होती मीना ही त्या पावसामध्ये दिसलेली आहे. आणि ती दिसताक्षणी त्या पावसात सुद्धा पळून जावं अशी पळत जाऊन त्यांच्या मैत्रिणीला भेटावं अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती. पण तिने मला पाहिलं तर तिच्या न संपणाऱ्या तक्रारींचा पाढा मला ऐकावा लागेल अशी मला भीती वाटली. पण मी निष्ठू शकले नाही. तिने मला बघितले आणि प्रेमाने माझा हात पकडला. तिने काय केलं आहे, माझ्या मैत्रिणीने मला बघितलेलं आहे आणि माझा हात पकडलेला आहे. मग अशा प्रकारे या ठिकाणी पुढं काय होतं पहा. आय वॉज however I couldn't escape. She had already seen me and caught hold of my hand warmly. What's more, she was very cheerful. Hey, I am really excited. It's nice to meet old friend. What are you doing here? आणि मग ज्यावेळेस या लेखिकेचा सुधामूर्ती यांचा हात त्यांच्या मैत्रिणीनं म्हणजे मीनाने पकडलेला आहे आणि हातामध्ये हात धरून या दोघीजणी ती विचारत आहे, मीना या लेखिकेला विचारत आहे की तिने बघितल्यामुळं ही भेट म्हणजे ओळखलेलं आहे, एकमेकींची ओळख झालेली आहे. आणि ते सांगत होते, ओ मी किती खुश झाले असं ती मीना सांगत आहे. जुन्या मित्रांनी मैत्रिणींना भेटून फारच छान वाटतं, तू काय करतेस इथं, अशा प्रकारे त्या मीनानं यांना सुधामूर्ती यांना प्रश्न विचारलेला आहे. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क. मग त्यावर सुधामूर्ती सांगतात, मी या ठिकाणी काही ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईमध्ये आलेले आहे. Then stay with me tonight, she said. Let's chat. Do you know that old friends and memories are precious and real? मग त्यांच्या मैत्रिणीला ज्यावेळेस विचारलं, सुधामूर्ती यांनी सांगितलं की मी या ठिकाणी मुंबईला काही ऑफिसच्या कामानिमित्त आलेले आहे. तेवढ्यात मीना सांगते, अगं चल मग आपण गप्पा मारूयात. जुने मित्र आणि जुन्या आठवणी खूप मौल्यवान आणि दुर्मिळ असतात, तुला तर माहितीच आहे ना. अशा प्रकारे मीना मला म्हणाली. आणि खरंच ही गोष्ट मीना तर काही अगोदर बोलत नव्हती. तर मग आता या ठिकाणी मीनानं असा प्रश्न केल्यानंतर मी मात्र आश्चर्यचकित झालेले आहे. आय कुडंट बिलीव्ह इट. वॉज इट रिअली मीना? आय पिंच माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. आणि मग अशा प्रकारचा हा मीनाचा बदललेला स्वभाव पाहून मला माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. आणि मला वाटलं सुद्धा की खरंच ही मीना आहे का, मी स्वप्नात तर नाही ना. याची खात्री करण्यासाठी मी स्वतःला एक चिमटा सुद्धा घेऊन पाहिला आणि चिमटा घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही, ही खरी मीनाच आहे. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग हिअर राईट इन फ्रंट ऑफ मी, स्क्विझिंग माय हँड, स्माइलिंग, अँड यस शी डिड लुक हॅपी. आणि त्या चिमटा घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या समोर जी बसलेली आहे ती कोण आहे, माझी मैत्रीण मीना. पण मला तिच्या स्वभावामध्ये हा जो बदल दिसला तो खूप आश्चर्य करणारा होता. कारण की ती मला बोलत होती, माझा हात बोलत असताना दाबत होती, हसत होती, हो, आणि अतिशय आनंदामध्ये ती या ठिकाणी आता दिसत होती. इन द 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. A few strands of grey in her hair reminded me that year had passed. There were a few wrinkles in her face, but the truth was that she looked more attractive than ever before. ती सांगत आहेत की बेंगळुरूमध्ये ती असतानाच्या 3 वर्षाच्या काळामध्ये मी तिला असे हसताना कधीही पाहिलं नव्हतं. तिच्या केसातल्या काही रुपेरी बटांनी मला काळ उलटल्याची जाणीव करून दिली. म्हणजे तिच्या काही केस जे आहेत पांढरे झाल्याची जाणीव दिसलेली आहे आणि तिच्या चेहऱ्यावर थोड्याशा सुरकुत्या सुद्धा दिसत होत्या. पण ती पूर्वीपेक्षाही अधिक आकर्षक दिसत होती, हे मात्र नक्की, असं लेखिका या ठिकाणी सांगत आहे. तर पुढं काय झालं बघा. फायनली आय मॅनेज टू से नो मीना, आय कांट स्टे विथ यू टुनाईट. आय हॅव टू अटेंड अ डिनर. गिव्ह मी युअर कार्ड अँड आय विल कीप इन टच विथ यू, आय प्रॉमिस. तर मग मला हा विश्वास मीनाची भेट झाल्यामुळं तिच्या स्वभावामध्ये जो बदल झाला होता त्याच्यावर बसत नव्हता. शेवटी मी तिला सांगितलं, नाही ना, आज रात्री तुझ्याकडे यायला मला जमणार नाही.
मला आता एका जेवणासाठी जायचं आहे आणि मला तुझं कार्ड देऊन ठेव, मी तुला संपर्क करेन, मी नक्की तुला संपर्क करेन, असं मीनाला मी म्हटलं. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. लेट्स गो अँड हॅव टी ॲट लिस्ट सी इंस्टेड. बट मीना इट्स pouring. So what? We will buy an umbrella and then go to the Grand Hotel, she said. मग क्षणभर मीना नाराज झाल्यासारखी वाटली, पण मग ती आग्रहाने म्हणाली, चल मग निदान चहा तर घेऊयात. पण मीना, पाऊस किती पडतोय, असं मी मीनाला म्हटलं. मग काय झालं, आधी छत्री विकत घेऊ आणि मग ग्रँड हॉटेलला जाऊ, असं ती म्हणाली. We won't get a taxi in this rain, I grumble. So what? We will walk. पण मी मीनाला म्हणले की आपल्याला या पावसामध्ये टॅक्सी मिळणार नाही, मी कुरकुरले. मग काय झालं, आपण चालत जाऊ, असं मीना म्हणाली. I was very surprised. This wasn't the same Meena I had known. Today she seemed ready to make any number of adjustment. आणि हा मीनाच्या स्वभावामध्ये झालेला बदल मला खरंच आश्चर्यचकित करणारा होता. मला माहीत असलेली ती मीना खरंच ही नव्हती. आज ती कोणतीही तडजोड करायला तयार झाली होती. या अगोदर मात्र जर मी तिला अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर ती त्यावर बरेचसे मला अगोदर नकारात्मकच दिसायची, पण आज मात्र कोणत्याही गोष्टीला ती मात्र नकार देत नाही. वी रीच द ग्रँड हॉटेल ड्रेंच. बाय देन द only thought in my mind was to find out who or what had brought about such a change in the pessimist Meena I had known. I was quite curious. आम्ही भिजत ग्रँड हॉटेलला पोहोचलो आणि नक्की कोणामुळे पोहोचलो हॉटेलला, तर किंवा कशामुळे या निराशवादी मीनामध्ये एवढा बदल झाला असेल हे मला जाणून घ्यायचं होतं. मग हा जो प्रश्न होता, कारण की इतक्या वेळपासून हा जो मीनाच्या स्वभावामध्ये झालेला बदल कशा प्रकारे बदल झाला असेल, एवढा एकच विचार माझ्या मनामध्ये येत होता आणि माझी उत्सुकता लागली होती, खूपच उत्सुकता वाढली होती की मीनाच्या स्वभावामध्ये बदल असा कसं काय झालेला आहे. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो? मीना, मला सांग की तुला कुणी प्रिन्स चार्मिंग भेटलंय का, की ज्याच्यामुळं तुझ्यामध्ये एवढा बदल झालाय, असं मी मीनाला प्रश्न सुद्धा विचारला. मीना वॉज सरप्राइज बाय माय क्वेश्चन. नो, देअर इजंट एनीवन लाईक दॅट, शी सेड. मीना माझ्या प्रश्नानं आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, नाही, असं कुणीही नाही, ती म्हणाली. मग मी म्हणाले, देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क्ड, लाईक तेंडुलकर डज इट इन द ॲडव्हर्टाइजमेंट. शी स्माइल, अ बेगर चेंज माय लाईफ. आणि मी असं विचारलं तर मीना म्हणाली, नाही, माझ्या आयुष्यामध्ये असं कुणीही नाही. मग तुझ्या उत्साहाचं रहस्य काय, तेंडुलकर जाहिरातीत विचारतो तसं मी विचारलं. एका भिकाऱ्याने माझं आयुष्य बदलून टाकलं, असं मीना हसत मला म्हणाली. मीना म्हणाले की माझ्या आयुष्यामध्ये हा जो बदल झालेला आहे तो फक्त एका भिकाऱ्यानं केलेला आहे, आणि अशा प्रकारचं उत्तर तिनं मला दिलं आहे. आय वॉज अब्सोल्युटली dumbfounded and she could see it. मी पूर्णपणे चक्रावून गेले आहे हे तिच्या लक्षात आलं. Yes, a beggar, she repeated as if to reassure me. He was old and used to stay in front of my house with his five-year-old granddaughter. As you know, I was a chronic pessimist. I used to give my leftovers to his beggar every day. I never spoke to him, nor did he speak to me. One monsoon day, I looked out of my bedroom window and started cursing the rain. I don't know why I did that, because I wasn't even getting wet. That day, I couldn't give the beggar and his granddaughter their daily quota of leftovers. They went hungry, I'm sure. आणि हा जो बदल झालेला आहे ती सांगते, होय, तर हा माझ्या आयुष्यामध्ये जो बदल झालेला आहे तो एका भिकाऱ्यामुळे झालाय. माझी खात्री पटावी म्हणून तिनं मला पुन्हा एकदा सांगितलं. ती सांगत होती की एक म्हातारा भिकारी त्याच्या 5 वर्षाच्या नातीसोबत माझ्या घरासमोर राहत होता. मी किती पक्की निराशावादी होते हे तुला तर माहिती आहेच. मी त्याला रोज माझ्याकडे
शिळं पाकं जे काही जेवण शिल्लक राहत होतं मी त्या भिकाऱ्याला द्यायचे. ना मी कधी त्याच्याशी बोलले होते ना तो माझ्याशी कधी बोलला होता. आणि मग एक दिवस अशा प्रकारे दररोज दिवस जात होते. पण पावसाळ्याचा एक तो दिवस होता की मी माझ्या बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पाऊस पडत होता म्हणून पावसाला शिव्या देत होते, रागवत होते. मी भिजत सुद्धा नव्हते तरी सुद्धा मी असं का करत होते हे मलाच माहीत नव्हतं. त्या दिवशी मी त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला रोजचं उरलेलं जे अन्न होतं ते देऊ शकले नव्हते आणि मला खात्री होती की ते नक्कीच उपाशी असणार. त्यामुळं मी त्या पावसाला रागवत होते. ती सांगते, however what I saw from my window surprised me. The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. They were laughing, clapping and screaming joyously as if they were in paradise. Hunger and rain did not matter. ती सांगत होती, पण खिडकीतून मी जे पाहिलं त्याने थक्क झाले. तो भिकारी आणि ती लहान मुलगी रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे ट्रॅफिक कसल्याही प्रकारची पाऊस पडत होता म्हणून नव्हती आणि त्यामुळे ते त्या रस्त्यावर खेळत होते, हसत होते, टाळ्या वाजवत होते आणि मजेमध्ये ओरडत होते. जणू काही ते त्यांच्या हा आयुष्यामधला खूप आनंदाचा दिवस आहे, क्षण आहे असं त्यांना तो वाटत होतं. खरंच भूक आणि पाऊस दोन्हीमुळे सुद्धा त्यांना याच्यामध्ये कसलाही प्रकारचा फरक पडलेला नव्हता. ते पूर्णपणे भिजले होते आणि खूप आनंदामध्ये होते. त्यांच्या जीवनातला तो उत्कट उत्साह पाहून मला मत्सर वाटला, हिवा वाटला. खरंच, कारण की भूक ही माणसाचा आनंद जो असतो तो प्रत्येक मानला तर असतो. दे वर टोटली ड्रेंच अँड टोटली हॅपी. आय इन्व्हाइट देअर जेस्ट फॉर लाईफ. त्यांचं जे आयुष्य होतं ते जगत होते. तो क्षण जो होता पावसाचा तो त्या क्षणाचा पूर्णपणे आस्वाद घेत होते. हे पाहून मला सुद्धा त्यांचा हिवा वाटला. That scenes forced me to look at my own life. I realized I had so many comfort, none of which they had, but they had the most important of all asset, one which I lacked. They knew how to be happy with life as it was. I felt ashamed of myself. I even started to make a list of what I had and what I did not have. I found I had more to be grateful for than most people could imagine. That day I decided to change attitude towards life using the beggar as my role model. त्या दृश्याने मला माझ्या स्वतःच्या आयुष्याकडे पाहून वळून पाहायला भाग पडलं आणि मला जाणीव झाली की मी ज्या सुखसोयीमध्ये राहते त्यापैकी काहीही त्यांच्याकडे नाही, मात्र त्यांच्याकडे एक अशी मौलिक गोष्ट आहे जी माझ्याकडे नाही. आयुष्य जसं आहे त्यात आनंदी कसं राहायचं हे त्यांना ठाऊक आहे. मला स्वतःचीच लाज वाटली. मी माझ्याकडे काय आहे आणि काय नाही याची चक्क यादीच बनवू लागले. माझ्या लक्षात आलं की अनेक लोक विचारही करू शकणार नाहीत अशा कितीतरी गोष्टी माझ्याकडे आहेत ज्याच्याबद्दल मी कृतज्ञ वाटलं पाहिजे. त्या दिवशी त्या भिकाऱ्याला मी माझा आदर्श मानलं, मी माझा रोल मॉडेल मानलं आणि मी माझ्या आयुष्यामध्ये ज्या कमतरता आहेत किंवा आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलायचा ठरवलं. आफ्टर अ लॉंग पॉज आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. बरेच क्षण शांततेत गेल्यावर मी मीनाला विचारलं की मीना, स्वतःमध्ये बदल घडवून आणायला तिला किती वेळ लागला. वन्स दिस रिअलायझेशन dawned, she said, it took me almost 2 years to put the change into effect. Now nothing matters. I am always happy. I find happiness in every small thing, in every situation and in every person. Did you give any guru dakshina to your guru? I asked. No, unfortunately. By the time I understood things, he was dead. But I sponsored his granddaughter to boarding school as a mark of respect to him. या ठिकाणी सांगतायत मीना सांगत आहे की ती म्हणाली मला त्या गोष्टीची मी विचारलं. एकदा जाणीवेची अनुभूती झाल्यानंतर मी त्या व्यक्तीला प्रत्यक्षात भेटण्यासाठी गेले आणि मला ही गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी, सत्यात उतरण्यासाठी जवळपास 2 वर्ष लागलं. त्यानंतर मला कोणत्याही गोष्टीमध्ये फरक या गोष्टीमुळं म्हणजे काही दिवस लगेच प्रयत्न करत होते पण फरक पडत नव्हता. जवळपास 2 वर्ष हे सत्यामध्ये उतरण्यासाठी मला वेळ लागला. मी कायम आनंदी आता सध्या मी असते
प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानते, प्रत्येक घटनेत प्रत्येक व्यक्तीमध्ये मला आनंद दिसतो. मग विचारलं की तुझ्या गुरुला तू काही गुरुदक्षिणा दिलीस का? तर तिची मैत्रीण मीना सांगते, दुर्दैवाने नाही, मला या गोष्टीची जाणीव होईपर्यंत तो मरण पावला होता आणि त्यामुळं मी त्याची जी नात आहे त्या नातीला बोर्डिंग स्कूलमध्ये घेऊन तिचं ॲडमिशन करून दिलं आणि पुढील शिक्षणासाठी मी म्हणजे त्याला एक आदरांजली म्हणून तिची जी नात होती तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे, असं तिची मैत्रीण सुधा मूर्ती यांना मीना सांगत आहे. तर असा हा खूप इंटरेस्टिंग, इन्स्पायरेटिव्ह आणि मजेशीर लेसन आहे. म्हणजेच प्रेरणा ही कोणत्याही व्यक्तीकडून आपल्याला मिळू शकते आणि ती प्रेरणा कुठून कशा प्रकारे मिळेल हे सांगता येत नाही, असा हा शिकवणारा लेसन आपल्याला या ठिकाणी सुधा मूर्ती यांनी लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल, समजला असेल, तर आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.